हमसे तुम दोस्ती कर लो। भीमा समान हे भाग्य भारताचे जन्मास भीमाला टक्कर दिली दया तो एक होता पूर्व हे ला 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 दे रा रा ला 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 हे ला 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 दे रे दा रे हे सर काका लूट रहे हैं गरीबों की असमत धनवान के बेटे कि लूट रहे हैं गरीबों की असमत धनवान के बेटे हैं। नहीं आज सत्ता के गलियारों में लेटे हैं दानी प्रतिनिधि तेरे वोट के कारण जिन्हें जेल में होना चाहिए वो संसद में बैठे हैं। जिन्हें जेल में होना चाहिए वो संसद में बेकार बेकारी में
कि बेकार में ना इसकी उसकी पगड़ी उछालो, बेकार में ना इसकी उसकी पगड़ी उछालो और अच्छे दिन का नया इतिहास रचा लो, रचा लो। अबे खुद की जान तो कोई भी बचा सकता है मनोज राजा, अगर जीना है शान से तो पहले संविधान बचा लो। जीना है जान से तो पहले संविधान बचा लो। सर बाबा साहब ने इस देश को संविधान दिए गए 75 साल हो चुके हैं। 75 वर्ष भारतीय संविधान लिहिण्यास पूर्ण झाले, पण तरी सुद्धा काही जातीवादी लोक बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाचा विरोध करतात। कशामुळे करतात त्याला कारण आहे, कारण की इथला बहुतांश समाज, इथला माझा 18 पगड जाती मधला समाज बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाला समजू शकले नाही, कारण की ते वाचत नाही। वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की बाबासाहेब आंबेडकरांचं किती मोठं योगदान या देशासाठी आहे। भारतीय संविधान लिहिणं म्हणजे साधा विषय नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून या देशाला संविधान दिलं। त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना काय काय गमावं लागलं हे सर्वांना माहित आहे, कारण की ग्वालियर मध्ये एक मनुवादी वृत्तीचा व्यक्ती अनिल मिश्रा नावाचा कुत्रा, जो दिवस रात्र बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाची टीका करतोय, बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करतोय, तो मीडिया समोर स्टेटमेंट देतोय कि बोले इस भारत के संविधान निर्माता डॉक्टर आंबेडकर नहीं है, अगर संविधान निर्माता कोई है तो BN राव संविधान निर्माता है। आता त्या अनिल मिश्राला माझं म्हणणं आहे, अनिल मिश्रा आता या नवीन अनिल मिश्रा यांनी आणलाच कुठून काका? हॅलो चेक चालू ठेवा हो, बंद नको करा गडबडीचं। संजयजी गायकवाड, सोनू संजयजी गायकवाड गणेशपूर याच्या वतीने 100 रुपये मिळाले। त्या अनिल मिश्राला माझं म्हणणं आहे, अनिल मिश्रा हा नवीन कॅलेंडर यायनं आणलंच कुठचं? जे भीम असेल आहे उसको भीमशाहीर शंकरजी बोरे साहेब यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाची भेट आली। हा नवीन यायनं BN राव तयार कुठून केला? यांचं स्टेटमेंट 2014 मधलं होतं की हम अगर इस देश में अगर आए हैं तो भारत का संविधान बदलने के लिए आए। याच्या बापाच्या इकडून भारतीय संविधान बदलू शकलं नाही, आणि हे बाबासाहेबांची लेकरं भारतीय संविधान बदलू देऊ शकणार? बोलत जा, बदलू देसाल काय तुम्ही संविधान? जोरात बोला, बदलू देसाल काय? हा, आमच्या सगळ्या बापाला जर कोणी शिवीगाळ केली तर आम्ही ऐकून घ्यायची ताकद ठेवतो, क्षमता ठेवतो, पण बाबासाहेबांच्या विषयी जर कोणी बोललं तर घरात घुसून कापून ठेवण्याची सुद्धा ताकद ठेवतो। इतके गरम बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहे। पण बाबासाहेबांनी आम्हाला शांतीचा धम्म दिला म्हणून आम्ही शांत आहोत, शांत आहोत म्हणून आमच्या रक्तातली क्रांती केली नाही। त्या 500 महारांचं रक्त आजही आमच्या रक्तात वाहण्याचं काम करत आहे। काय काय डगरला राजा पंजाब पांडे, तो खास वंशज निशाबाई, म्हणून तर म्हणतोय काका त्या अनिल मिश्राला माझं म्हणणं आहे, जर या देशाचे संविधान निर्माता जर BN राव असेल तर ह्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख, ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला, डॉक्टर पंजाबराव देशमुख आपल्या OBC मराठा समाजाच्या आरक्षणाची तरतूद भारतीय संविधानामध्ये व्हावी हे सांगण्यासाठी बाबासाहेबांच्या घरी गेले होते। BN रावच्या घरी गेले असते, त्यानं जर संविधान लिहिलं असतं तर बात तो सही है। कुकडे काही लावणं, अबे सोबत नाही असं बोलणं। तो BN राव तर बाबासाहेब आंबेडकरांची बूट पॉलिश करणारा व्यक्ती होता, बाबासाहेबांच्या घरी झाडू पोछा करणारा तो BN राव होता। म्हणून तर म्हणतोय कि वो निशानी जरूर कोई पाप की होगी, वो निशानी जरूर कोई पाप की होगी, जहर उगलने वाले जहरीले सांप की होगी। बाबा साहब आंबेडकर के संविधान का विरोध करने वाली औलाद वो एक बाप की नहीं 10 बाप की औलाद होगी। वो एक बाप की नहीं
जज्बात शांता पाईकराव या माझ्या बुद्ध उपासिकेकडून 100 रुपयाची भेट या ठिकाणी मिळाली, धन्यवाद ताई. म्हणून तर म्हणतोय जो लोग कहते हैं कि बाबा साहब ने संविधान नहीं लिखा, ऐसे लोगों के लिए दे रहा हूं कि साहेब काका तो अनुपम खेरी जरा लय भोकू राहिला होता 2016 मध्ये. तो स्टेटमेंट देऊ राहिला होता, बोले भारत का संविधान पुराना हो चुका वो बदलना चाहिए. जिस तरह से बोले बच्चा बड़ा होता है उसके कपड़े उसके जूते छोटे हो जाते हैं, वो चेंज करना पड़ता है. उसी तरह से बोले भारत का संविधान भी पुराना हो चुका वो बदलना चाहिए. त्या अनुपम खेरला माझं म्हणणं आहे, अनुपम खेर काही हरकत नाही, पण माझ्या बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान जर जुनं झालं ते बदललं पाहिजे, काही हरकत नाही. पण अनुपम खेर जर माझ्या बापाला लिहिलेलं संविधान जुनं झालं ते बदललं पाहिजे, मग अनुपम खेर त्या मायचा नवराही जुना झाला तोही बदलला पाहिजे. त्या मायचा नवरा जुना झाला तो बदलला पाहिजे, त्याच्यानंतर पंजाब पाहिजे. क्या बात है यार शहबाज भाई. और ये 4 लाइन सर, जो लोग कहते हैं संविधान बाबा साहब ने नहीं लिखा, ऐसे लोगों के लिए दे रहा हूं क्या. भले पगी पगी पे रोका है, कितने जरा हाथ ऊपर की ईमानदारी से. क्या बात है यार, क्या जोश है, क्या नशा है शहबाज भाई. भले पगी पगी पे रोका है, भले पगी पगी पे रोका है, कभी प्यासा है भूखा है. भले पगी पगी पे रोका है, कभी प्यासा है भूखा है. स्कूल आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है. भले पगी पगी पे रोका है, कभी प्यासा है भूखा है. स्कूल आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है. लेकिन है अनुपम खेर, है अनिल मिश्रा, फिर भी संविधान लिखा है. फिर भी संविधान लिखा है. फिर भी संविधान लिखा है. हाँ, भले पगी पग. तुम्ही चेअरवर बसले म्हणून स्टँडर्ड समजू नका. बाबासाहेब एवढं जगात कोणी स्टँडर्ड नाही आहे, है ना बा. हाँ, भले पगी पगी पे रोका है, कभी प्यासा है भूखा है. स्कूल आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है. दोनों हाथ ऊपर, सभी लोग दोनों हाथ ऊपर करेंगे ईमानदारी से. जो हाथ वरता करणार नहीं मी असं समजेन की आसाराम बापूची औलाद आहे. आप ताली के साथ, सभी ताली के साथ, रेडी 1 2 3 4. अरे फिर भी संविधान लिखा है. जो नाही म्हणून मग त्यांना त्याचा विचार करता. मग माझ्या काका तिथं हो कीर्तने काका, मग मा काकाचं बोलणं लय पद आहे, जमतच नाही आलं. मग डायरेक्ट काम आहे मा काकाचं. हा, सभी दोनों हात ऊपर. कॅमेरावाले भाऊ, ज्याचा हात खाली आहे त्याचा चेहरा झूम कर. त्याच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आले तरी चालतील आपल्याला. हा, हाथ ऊपर. हाँ, भले पगी पगी पे रोका है, कभी प्यासा है भूखा है. और स्कूल आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है. फिर भी संविधान. साहेब, लाडक्या बहिणीनं सगळा घोर टाकला करू. लाडक्या बहिणीनं काका असा बजेट बसून टाकला. शहबाज भाई, किती महिलांच्या खात्यात 1500 जमा झाले, जरा हात वरते करा. इमानदारीने करा, खोटं बोलू नका. त्याच्या काय बापाचा पैसा आहे तो आपलाच टॅक्स.
तुम्हाला थोडी 1500 जमा झाले. तुम्ही काय लाडकी बहीण आहे काय? शांतील धरा तुम्ही. तुम्ही लाडके भाऊ व्हा. हा किती महिलांच्या खात्यात 1500 जमा झाले हातवर ते करा. क्या बात आहे. बाकी जायचे नाही झाले ना काही हरकत नाही. कुरवंदे साहेब टाकून देतील उद्या. हा पण ते 1500 तुमच्या खात्यात जमा का झाले याचाही विचार करा बरं. ज्या दिवशी तुमच्या खात्यात 1500 जमा झाले जय भीम. हा ज्या दिवशी घेतो ज्या दिवशी तुमच्या खात्यात 1500 जमा झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी तेलाचे भाव वाढले आहे ना बा. 1200 रुपयाचा तेलाचा पिपा कितीचा झाला? 2600 रुपयाचा. घे ना लाडकी बाई निशाबाई 1500 पाहिजे. याचाही विचार तुम्ही करा 1500 जमा का झाले की विधानसभेला मताची झाली होती कळकी. विधानसभेला मताची झाली होती कळकी म्हणून बहीण झाली होती लाडकी. चाय पे आने वाली सरकार गाय पे अटक गई मोटी माय. मोदी साहब वादा किया था 15 लाख का 1500 में कैसी सिमट गई. तुम्ही याचाही विचार करा. या मी कुठल्या नेत्याचा विरोधक नाही कुठल्या पक्षाचा विरोधक नाही पण या महाराष्ट्र सरकारला मला बोलण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांचा संविधान मला बोलण्याचा अधिकार देते. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो त्याला प्राशन करेल तो वाघासारखा कुरकुरल्याशिवाय राहणार नाही. ह्या 1500 रुपयामुळे तुमच्या लेकरांचं शिक्षण धोक्यात आलं. तुमचे लेकर जर अळानी जर राहिले ना तर उद्या येणाऱ्या पिढीत तुमचे लेकर गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की अळानी माणूस बोलू शकत नाही. शिक्षणामध्ये इतका पॉवर आहे. तुमच्या लेकरांना अळानी जर बनवलं तर ह्या मोठ्या मोठ्या लेकरांना प्रश्न कोण करेल. म्हणून तुम्हाला लालच देण्याचं काम चालू आहे. तुम्ही त्याच्यात खुश आहे लालची झालेले आहे. कारण तुमचे लेकर ग्रॅज्युएशन शिक्षण कंप्लीट करून हायवेवर ह्या वसमत मध्ये भजे पकोडे तळत आहे. भजे पकोडे. तुमचे लेकर ग्रॅज्युएशन कंप्लीट शिक्षित तरी तुमचे लेकर भजे पकोडे तळत आहे. यायचे लेकर मॅट्रिक फेल 10वा वर्ग नापास तरी ICSE क्रिकेटचे राष्ट्रीय अध्यक्ष. समजने वाले को इशारा काफी आहे का? म्हणून तुमच्या लेकराच्या शिक्षणासाठी तुम्ही झटलं पाहिजे. या सरकारला आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो की देवेंद्र फडणवीस साहेब ह्या 1500च्या ऐवजी तुम्ही महागाईवर लक्ष दिलं असतं. 115 रुपये लिटर पेट्रोल झालं. 105 रुपये लिटर डिझेल झालं. 300 रुपयाचा सिलेंडर 1100 रुपयाचा झाला. 1200 रुपयाचा तेलाचा पिपा 2600 रुपयाचा झाला. एवढी महागाई वाढत आहे. या महाराष्ट्रातल्या 69,000 जिल्हा परिषद सरकारी शाळा बंद झाल्या तरी म्हणते लाडकी बहीण. कधी लक्षात येईल? देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो साहेब या 1500च्या ऐवजी तुम्ही या महागाईवर लक्ष दिलं असतं शिक्षणावर लक्ष दिलं असतं तर आम्हाला असं वाटलं असतं की खरोखर या महाराष्ट्रातले सरकार भारतीय संविधान बाबासाहेबांच्या संविधानावर काम करत आहे. पण नहीं तुम्हाला लूटासा है क्योंकि सर झूठ के आड़ में परदेसी उतर जाते हैं. ताई झूठ के आड़ में परदेसी उतर जाते हैं. बात सच्ची हो तो चेहरे भी उतर जाते हैं. मनोज राजा आज के दौर में सच बोलना आसान नहीं. सच बोलने वाले के कपड़े भी उतर जाते हैं. ज्यादा वक्त नहीं लूंगा क्योंकि धर्म के नाम पर के सारे भोगने वाले जाती जाती मध्ये वाटवण्याचं काम चालू आहे. धर्म के नाम पर के सारे भोगने वाले और कुछ भी ना कर पाए सारे रोकने वाले. धर्म के नाम पर के सारे भोगने वाले कुछ भी ना कर पाए सारे रोकने वाले. लेकिन भीम जी ने जिंदगी में ऐसा काम कर डाला. अरे भीम जी ने जिंदगी में ऐसा काम कर डाला. कैसा? देखते रह गए ये सारे देखने वाले.
पानी पीने से रोका है। महाल में पानी पीने से रोका है। भीमराव जी खंडारे साहेब, इनकी जानिब से 100 रुपए मिले। उनका भी कहना है पानी। जय भीम। विराज जी कांबळे साहेब, माननीय राहुल यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाची भेट आली। धन्यवाद। घेतो ना। हा, आदरणीय मान्य राहुलजी सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख वंचित बहुजन आघाडी कल्याण डोंबिवली, यांच्या वतीने 500 रुपयाची भेट या ठिकाणी मिळाली। जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं। भीमराव कांबळे खांडेगावकर यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाची भेट आली। ते पण म्हणतात की पाणी पीने से रोका है, कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोका है, सारी दुनिया ने देखा है। क्या कहने क्या नशा है। अरे फिर भी संविधान, फिर भी संविधान, फिर भी संविधान। काका तुम्ही बसा, मी शांत करतो द्यायला। माझं लय मोठं इंजेक्शन आहे। काका तुम्ही बसून जा। क्या बात है यार काका, क्या नशा दिख रही यार। पण घरी गेल्यावर खैर नाही काकूच्या हातून तुमची। प्रभू सारखं नसेल इंजेक्शन। ह्या वयात जरी एवढे तापाला तो तुम्ही जवानपर्यंत लय त्रास दिला असेल काकूले, नाही? लेकिन काका पाणी एका जागी दूषित साचल्यानं होत असते, गैरी तलवार धार घासल्यानं होत असते। मनोज राजा हे मी नाही, बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले, परिवर्तन नाचल्यानं नाही वाचल्यानं होत असते। निशाबाई सांगून गेले, बाबासाहेब परिवर्तन नाचल्यानं नहीं वाचल्यानं होत असते की काका के गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है। ये होना गुरूर ने कई लोगों को चक्कर में डाल रखा है, अपने दिल में सिर्फ मलाल पार रखा है। अबे हमसे 4 लोगों का घर नहीं संभाल सकता, लेकिन एक संविधान ने पूरे भारत को संभाल रखा है। सकारामजी दोंदले साहेब यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाची भेट आली। धन्यवाद। ते पण म्हणतात की फिर भी काका काही लोक बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करतात, कोणी भारतीय संविधानाचा विरोध करतात, कोणी बाबासाहेबांच्या नावाला शिवीगाळ करतात, है ना? पण अबे तुम्ही बाबासाहेबांच्या नावाचा विरोध करा, तुम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला चपलीचा हार टाका, तुम्ही बाबासाहेबांच्या मूर्तीला शेल मारा, काही पण करा, पण चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही। क्या कहने उस्ताद। बाप तो बाप रहेगा, चंदनाची सरी तर लाकड करू शकत नाही, वाघाची बरोबरी माकड करू शकत नाही। मनोज राजा जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य तारे आहे, अबे तोपर्यंत बाबासाहेबांचं कुणी वाकड करू शकत नाही। शोभाबाई लोखंडे यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाची भेट आली। ते पण म्हणतात साहेब तो म्हणत होता ना अनिल मिश्रा की बीएन संविधान लिहिलं, त्या बीएन रावला माझं म्हणणं आहे काका की कुठे ज्ञान कुठे विज्ञान कुठे त्याचा अपभ्रंश आहे, कुठे ज्ञान कुठे विज्ञान कुठे त्याचा अपभ्रंश आहे, कुठे प्रज्ञा सूर्य कुठे काजव्याचा वंश आहे। मनोज राजा बीएन रावला आंबेडकरांच्या पंक्तीत बसवणाऱ्यांनो, अबे कुठे तो गिधाल आणि कुठे हा राजहंस आहे। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक जे संदीप भाई ना, हा जे महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका लय बळाला माझ्या दुबळ्या पोरात मंजिषा शिंदे यांच्या सोबत साथ संगत करतात
असे आमचे संदीप भाऊ जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. संदीप भाई ये 4 लाइन भी सुनो सर. कुरवंदे साहेब, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, अबे फौज तो तेरी सारी है. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, अबे फौज तो तेरी सारी है, लेकिन 75 साल पहले लिखा हुआ संविधान अब भी सब पे भारी है. सर, जमी बंजर थी ये भी मजी ने बो डाला. आखिरी शेर दे रहा हूं. जमी बंजर थी ये भी मजी ने बो डाला. सर जेवण चांगलं होतं ना आज? काय होतं जेवणात? खिचडी होती ना? काय स्वादिष्ट बनली होती. आल्याबरोबर झोडपा देऊन टाकला पहिले आम्ही. एक नंबर. जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी. पण तरी सर काही लोक बोमा पाडतात की साहेब आम्हाला आरक्षण 2 रुपये किलो चावल साठी नाही पाहिजे, कारण घोड्याच्या शर्तीत म्हणे गधे समोर चालले. अशी रील्स तुम्ही ऐकली असेल. मग त्या गध्या तोंडाच्याला मी म्हणतो, अबे गध्या तोंडाचे, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं 2 रुपये किलो चावल साठी लिहिलं काय? 2 रुपये किलो चावल साठी लिहिलं काय? नाही ना. बाबासाहेब कुठं, हा कुठं लेखाचा शंभळ्या तोंडाचा. बाबासाहेबांजवळ 32 डिग्र्या, 9 ते 10 भाषेचं ज्ञान बाबासाहेबांजवळ, 100 ग्रॅज्युएट बाबासाहेबांमध्ये समावतीन इतके बाबासाहेब शिकलेले. हा लेखाचा मॅट्रिक फेल, काप्या करून सुद्धा फेल झाला. हा लेखाचा बाबा. अबे बाबासाहेब कुठं लेखा, तू कुठे शंभळ्या तोंडाच्या. म्हणून अशा कमी शिकलेल्या आलांचोट लेकरांना म्हणतोय कि पर निकल जाए तो दुश्मनों को छाटते हैं, और बाबा साहब की बात तो सपने में भी ना बांटते हैं. अबे 2 रुपए किलो चावल तो छोड़ो सतलजी, हम भोजन दान में भी बासमती चावल बांटते हैं. ताई तुमच्याकडून काही येऊ द्या. ये 4 लाइन आपकी नजर में पढ़ रहा हूं कि ना चिलम रखता हूं ना गांजा रखता हूं. शहबाज भाई 4 लाइन पे खास करके तवज्जो. कि ना चिलम रखता हूं ना गांजा रखता हूं, ना बम रखता हूं ना तलवार रखता हूं, सारे शस्त्र फीके हैं जिसके सामने मनोज राजा, मैं वो प्यारे बाबा साहब की कलम रखता हूं. खंदारे ताई शिवाजी सावंत पूर्णा यांच्यातर्फे 500 रुपयाची भेट या ठिकाणी मिळाली. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आदरणीय आमच्या खंदारे ताई यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाची भेट आली. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. क्या बात है ताई, थैंक यू. क्योंकि सर आंधी तूफान क्या वो जलजला भी थमता है, और बुलंदी रखने वाला आसमां भी झूमता है. मनोज राजा ये इंसा क्या चीज है? अबे वो सूरज भी मेरे बाबा साहब के कदम चूमता है. क्या बात है माँ. हमारे पंचेशीला मुंद्राजी गायकवाड राहणार गणेशपूर या माझ्या मायकडून सुद्धा 2000 रुपये पगारातले 100 रुपये भेटले. जोरदार टाळ्या वाजव तिच्यासाठी. जय भीम. 1500तले यूज नाही राहिले साहेब, लस कमजूत झाले. हाँ आखिरी शेर. जमी बंजर थी ये भी मजी ने बो डाला. लफे में अपने प्यारे जिंदगी को खो डाला. जितने बदमाश कायर थे हरामी थे,
सबको एक निशा भाई, सबको एक आंबेडकर ने धो डाला, एक बाबा साहब ने धो डाला, एक बाबा साहब ने धो डाला, सबको एक बाबा साहब ने धो डाला, अजी धो डाला। भले पग पग पे रोका है। आदरणीय प्रशांत दीपके जाळ वादक गावसाबू पॅड वादक यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली, ते पण म्हणतात भले पग पग पे रोका है कभी प्यासा। गंगाधरजी कोले 50 रुपयाची भेट आली, धन्यवाद कोल्हे साहेब, लय ताकद लावली आज, क्या बात है। भले पग पग पे रोका है कभी प्यासा है भूखा है। जय भीम। रमाताई रमेशजी गायवासे यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाची भेट आली, क्योंकि सर बस ज्यादा वक्त नहीं 2 मिनट लूंगा काका, खरं बोलला तो सक्का मायली राग येते, जास्त बोलायला वेळ नाही, करके वेळ लय कमी आहे कि सच बोलने वाली जुबान पे क्यों ताले हैं, है ना। खरं बोललो तर डायरेक्ट जेलाच्या अंदर टाकतात, आजची परिस्थिती अशी आहे इंजिनियर साहेब। सच बोलने वाली जुबान पे क्यों ताले हैं, भीम समंदर है बाकी नदी, जोरात, भीम समंदर है बाकी नदी नाले है। अबे आओ मनुवादियो, ए मनुवादियो, आओ मनुवादियो देखो इन दीवानों को, आओ मनुवादियो देखो इन दीवानों को। क्या ये जितने बैठे सारे जय भीम वाले हैं, बैठे सारे जय भीम वाले हैं, बैठे सारे जय भीम वाले, बैठे सारे जय भीम वाले हैं, बैठे सारे जय भीम वाले हैं। जय भीम। भीमरावजी खंडारे साहेब यांच्याकडून 500 रुपयाची भेट आली, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। भले पग पग पे रोका है कभी प्यासा है भूखा है, स्कूल आने से रोका है सारी दुनिया ने देखा है। तुम्ही मागचे लोक हात वरते करा इमानदारीनं, हात वरत जायला, पाय तर वरते नाही करा, हात वरते करायला लावराल ना, काय मोठी ताई तुम्ही करा सगळेजण। आपण बाबासाहेबाचे लेकर, हा बोलिए फिर भी संविधान कठीण आहे का। फिर भी संविधान, काय राजा माईक बंद करता राजा। हा आदरणीय माईक काका, कीर्तने काका, मा काकाकडून 1000 रुपयाची भेट आली, जोरदार टाळ्या वाजवा। हा अरे फिर भी जय भीम, जय भीम। काय नाव कमलभाई यांच्या म्हणतात, जय भीम, जय भीम। हाँ अरे फिर भी संविधान, फिर भी संविधान। लहान लहान लेकरांच्या लक्षात येऊ राहिलं, पण मोठ्या मोठ्याच्या ध्यानातच नाही राहिलं एकदा। अरे फिर भी संविधान, फिर भी संविधान निशा भाई लगे रहो।